डोळ्यातला लाईट टाकल्यानंतर महाराजांच्या चेहऱ्यावरून तर नजरच हटत नव्हती. हॅलो, आम्ही आहोत आर्ट फॅक्टरीवाले आणि आज आपल्या या पेंटिंगचा तिसरा दिवस आहे. काल आम्ही बॅकग्राऊंड पूर्ण करून फेसवरती कलर काम चालू केलं होतं. साईडवर पोचल्यावर मी कपड्यांचे कलर बनवायला घेतले. तोपर्यंत सरांनी महाराजांच्या फेसवर डिटेल बनवायला सुरुवात पण केली. त्यानंतर मी कपड्यांची कोटिंग केली आणि त्यांनी महाराजांच्या डोक्यावरचे छत्र करायला घेतले. तसंही वॉलवरती पोर्ट्रेट बनवतात तेव्हा मर्जिंग खूप काळजीपूर्वक करावं लागतं, कारण वॉल सरफेस प्लेन असल्यामुळे डबल कोटिंग झाल्यावर कलरचे पॅच दिसण्याची शक्यता असते. नंतर आम्ही थोडा नाश्ता करून परत कामाला सुरुवात केली. तर मी वरती स्कायमध्ये काम करत होते तोपर्यंत सरांनी कपड्यांतील डिटेलिंग करून घेतलं. चेहऱ्यावरचे काम खूप सुंदर झालं होतं. तेव्हा त्यांनी डोळ्यातील लाईट टाकला तेव्हा पेंटिंग पूर्ण जिवंत वाटत होतं. क्लायंट व त्यांच्या घरचे खूप कौतुकाने बघत राहिले होते. तर सायंकाळ झाली होती. थोडं पावसाचं वातावरण दिसत होतं, म्हणून आम्ही काम थांबवून कलरिंगचं पॅकअप केलं. तर पूर्ण पेंटिंग सेट भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.